लोकशाहीचा उत्सव ज्याला म्हटलं जातं, असं भारतामधली निवडणूक 7 टप्प्यांमध्ये आता आपल्यासमोर येत आहे। परिपक्व लोकशाही होत असण्याची प्रक्रिया आपण सगळे अनुभवत आहोत। या सगळ्या प्रक्रियेमध्ये आपण एक सजग नागरिक, महिला आणि युवा जे नव्याने आता मतदान करण्यासाठी पहिल्यांदा जाणार आहेत, अशा सगळ्यांना मी एक आवाहन करू इच्छिते की या प्रक्रियेचा एक भाग आपण आहोत। आपल्या एका मताने काही बदलणार नाही असा विचार न करता आपल्या मताने आपण हे बदलू शकतो, ही सकारात्मक भावना मनामध्ये ठेवून प्रत्येकाने मतदान केलं पाहिजे। कोणालाही मतदान करा, पण मतदान करा ही माझी विनंती आहे। युवा वर्गाला विशेषतः असं मला सांगायचं आहे की एक दिवस सुट्टीचा असं म्हणून त्याकडे न बघता तासभर रांगेत उभं राहावं लागलं तरी चालेल, पण मी माझा हक्क मतदानाचा बजावून माझ्यावर जी लोकशाहीने दिलेली कर्तव्याची जबाबदारी आहे ती जबाबदारी मी 100% पार पाडणार। आणि महिला, युवक, युवती या सगळ्यांनी आपल्या स्वतःच्या विचारांनी आपल्यामध्ये जेही काही या निमित्ताने येत असेल, ज्या व्यक्तीला आपल्याला करायचं आहे मतदान, पक्षाला करायचं आहे, त्याला केलं तरी चालेल। आपल्या मनात जो उमेदवार आहे त्याला मतदान करा। कोणत्याही प्रलोभनांना बळी पडू नका। आपण एक व्यक्ती आहोत, माणूस आहोत आणि आपण अमूल्य जीवन घेऊन या धर्तीवर जन्म घेतलेला आहे। त्यामुळे आपलं अमूल्य जीवन, अमूल्य मत देऊन अधिक उज्ज्वल करूया, एवढंच मला सगळ्यांना सांगायचं आहे।